नमस्कार मंडळी, आज आहे एकादशी आणि उपवासाची आपल्याला थाळी करायची आहे। तर इकडे मी शेंगदाणे रात्री भिजत घातले होते, त्याशिवाय मी साबू तांदूळ सुद्धा रात्री भिजत घातले होते। आणि इकडे आता हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे। बटाटे उकडून साली काढून कुस्करून घेतलेले आहेत। 2 किलो साबू तांदूळ भिजत घातलेले आहेत। 1 किलोचे बटाट्यांच्या साली काढून घेतलेले आहेत कुस्करून। शेंगदाण्याचा कूट चांगला अर्धा-पावणा किलोचा केलेला आहे। आणि इकडे साबू अर्धी म्हणजे 1 किलो साबू तांदूळ मी बाजूला केलेले आहेत। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि साबू तांदूळ बघा पूर्ण असा मोकळा करून घेतलेला आहे। चमच्याने हलवते त्याला म्हणजे छान असा मोकळा होतो आणि जे लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर ती सगळ्याला लागेल। तर इकडे 1 किलो साबू तांदूळ होण्यासाठी म्हणजे खिचडी होण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। तेल तापत टाकलेलं आहे, चांगली अर्धी वाटी होईल एवढं मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापतंय। तर आता आपल्याला काय करायचं आहे, कुस्करलेले जे बटाटे आहेत तर ते आपल्याला घालायचे आहेत। तेल चांगलं तापू दे पहिला, कढई जाड आहे त्याच्यामुळे पटकन तापत नाही। आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे, कुस्करलेले जे बटाटे आहेत तर ते टाकायचे। खिचडीमध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे म्हणजे खिचडी कशी छान लागते। तर आपण काय करूया, 1 किलो बटाट्याचे मी 3 हिस्से केलेले आहेत। तर इकडे पाव किलोला थोडा जास्त बटाटा तर मी इकडे घातलेला आहे। आणि आता काय करणार आहे, याच्यावरती ह्या बटाट्यांना लागेल एवढंच मी मीठ सुद्धा घालणार आहे। म्हणजे कसं, बटाट्यांवरती जर मीठ घातलं तर आपल्याला खिचडी खाताना त्या बटाट्याला जेव्हा तोंडात येणार तेव्हा त्या बटाट्याला सुद्धा मीठ लागलेलं असेल। म्हणून आपण काय करायचं, बटाट्यांपुरतंच आपल्याला सेंधव मीठ उपवासासाठी आपल्याला वापरायचं आहे। आणि चांगलं मग आता हे तेलामध्ये छानसं परतून घ्यायचं। बटाटे ऑलरेडी उकडलेलेच आहेत, चांगले परतलेले आहेत। आता आपण काय करूया, साबू तांदूळ जे आहेत, मिरची पावडर घातलेली आहेत साबू तांदूळ, तर ते साबू तांदूळ आता आपण काय करूया बटाट्यांमध्ये घालूया। आणि मग भाजलेले शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी केलेला आहे, कारण साबूची खिचडी म्हटल्यानंतर शेंगदाण्याचा कूट तर लागतोच। तर साबू तांदूळ शेंगदाणे मी भाजून चांगला त्याचा असा जाडसर थोडा कूट केला, एकदम बारीक नाही आणि एकदम जाड नाही। तर तो आता आपल्याला काय करायचा आहे, याच्यावरती तो कूट सुद्धा घालायचा आहे। तर कूट सुद्धा जरा जास्तच घालणार आहे मी, 2-3 ह्या पळ्या होईल एवढा कूट घालणार आहे। तर बघा बऱ्यापैकी कूट घातलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण मगाशी फक्त आपण मिरचीची पावडर घातलेली, मीठ घातलंच नव्हतं। तर आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, छानशी ही साबू तांदूळ आपल्याला परतायचे आहेत। याच्यातले बटाटे, मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट हे सगळं एकजीव झालं पाहिजे आणि छानसं परतलं गेलं पाहिजे। तर आता ही सामग्री आपण एकत्र केलेली आहे, तर परतायला अजिबात उशीर लागणार नाहीये। छानसं आपल्याला काय करायचं, 5-7 मिनिटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे जे मी शेंगदाणे जे मी रात्रभर भिजत ठेवले होते तर त्याला सुद्धा मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। म्हणजे कसं, भिजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये कुकरला वाफवून घेतलेले आहेत। तर आता त्याची उसळ करायला काहीच हरकत नाही। तर बटाटा घातल्यामुळे बघा ही खिचडी सुद्धा अप्रतिम लागते। आणि बटाट्यांमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे। तर अशी खिचडी सुद्धा तुम्ही बनवून पहा, मिरची पावडरवाली छान लागते। अजिबात तिखट वगैरे जास्त लागत नाही। आपल्याला जसं तिखट लागणार आहे त्या पद्धतीनेच आपण मिरची पावडर घालायची। कलर असा लाल लाल दिसतो पण मिरची जास्त तिखट नाही लागत आणि टेस्टी लागते दह्याबरोबर खायला, किंवा तुम्ही दूध सुद्धा याच्यामध्ये घेतलं ना तर अप्रतिम लागते। असं वाटतच नाही की अरे आपला उपवास आहे। तर या पद्धतीने बघा आपली खिचडी, साबू तांदूळ आहेत ते सगळे आपले छानसे बघा परतले गेलेले आहेत। आणि आपली मिरची पावडर घातलेली, बटाटे घातलेली खिचडी जी आहे साबू तांदूळची तर ती आपली तयार झालेली आहे। आता ही खिचडी बनवली की मग मी मोरे साहेबांना पॅकिंग करायला देणार आहे, कारण आम्हाला ही खिचडी वाटायची आहे। तर 1 किलोची ही खिचडी आणि 1 किलोची मिरची वरती खिचडी, हिरव्या मिरचीवरती असे 2 किलोची खिचडी वाटणार आहे। तर ह्याच्या आतमध्ये बटाटा गेलेला आहे, शेंगदाणे गेलेले आहेत। तर बऱ्यापैकी ही खिचडी झालेली आहे। तर आम्ही घरामध्ये 3 जण आहोत, तर 3 जणांना थोडं थोडं काढून घेणार आणि मग सगळं पॅकिंग करून हे आम्ही वाटणार आहोत। तर हे आता मोरे साहेबांना मी रॅप करायला देते। कंटेनर घेऊन मोरे साहेब हॉलमध्ये बसलेले आहेत।
आणि मग दुसरं बाकीचं जे फराळचं आहे ते सुद्धा आपल्याला बनवायचं आहे. तर बघा खिचडी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही बनवून पहा, तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. तर ही खिचडी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण दुसरी कढई ठेवूया. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, 1-2 चमचे होईल एवढंच तेल घातलेलं आहे. आणि हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण केलं होतं तर ते वाटणामधलं आपल्याला काय करायचं, 1-1.5 चमचा होईल एवढा पण हे हिरवी मिरची याच्यामध्ये घालायची आहे. तेल चांगलं बघा तापलेलं आहे. आणि आता हिरवी मिरचीची वाटण केलं होतं तर ते वाटण आपण काय करूया, 1-1.5 चमचा घालूया. जसं तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणेच घाला. या मिरचीची जी पेस्ट केलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, नुसत्याच मिरच्या मिक्सरला ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. आणि हिरव्या मिरच्या आहेत, अजिबात त्या भाजलेल्या वगैरे नाही. तर त्याच्यामध्ये ठसका असतो, तर जेव्हा मिरची फ्राय होते तेव्हा त्याच्यातला ठसका निघून जातो आणि मिरची मग कमी तिखट लागते. चांगली जर आपण परतली तर मग आपल्याला कमी तिखट लागते. आणि ठसका जर नाही निघून गेला तर मग जास्त झणझणीतपणा मिरचीमध्ये राहतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे जे आहेत उकडलेले शेंगदाणे आता आपण ते घालूया. लगेच याच्यावरती आपण काय करायचं, थोडा शेंगदाण्याचा कूट, जो भाजलेल्या शेंगदाण्याचा आपण कूट बनवला होता ना तो सुद्धा आपण काय करूया थोडा घालूया. म्हणजे भाजलेले शेंगदाणे आणि उकडलेले शेंगदाणे ह्या दोघांची टेस्ट जी आहे वेगळी ही मिक्स होईल. आणि शेंगदाण्याची उसळ जी आहे ती अप्रतिम लागेल. थोडं चवीपुरतं आता आपल्याला मीठ घालायचं आहे. तर बघा आता आपली शेंगदाण्याची जी उसळ आहे ती आपण काय करूया, चांगली मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. तेलामध्ये मिरचीमध्ये छानशी परतून घेऊया. आणि उकडलेले शेंगदाणे तर अप्रतिम लागतातच, पण भाजलेले शेंगदाणे सुद्धा अप्रतिम लागतात आणि त्याचा कूट आपण घातलेला आहे. आणि शेंगदाण्याची जी उसळ आहे ती सुद्धा अप्रतिम टेस्टी होणार आहे तोंडी लावण्यासाठी. तर शेंगदाण्याची मी उसळ केलेली आहे, तर ह्यासाठी मी राजगिराच्या भाकरी बनवलेल्या आहेत. आणि आता आपल्याला नुसती शेंगदाण्याची उसळ नाही करायची, तर याच्याबरोबर आपल्याला उपवासाची भाजीसुद्धा बनवायची आहे. तर ही झाली उसळ. तर आता आपण काय करूया, दुसरीकडे कढई ठेवूया, त्याच्यामध्ये परत आपण 2 चमचे तेल घालूया आणि आपण छानशी थोडी भाजी पण बनवूया. तर तेल आपलं तापतंय. इकडे सुद्धा आपल्याला हिरवी मिरचीचाच वापर करायचा आहे, कारण उपवास म्हटल्यानंतर आपण इकडे हिरवी मिरची किंवा मिरची पावडर याचाच वापर करू शकतो. कुठलेही मसाले वगैरे काही घालायचं नाही आपल्याला. तर हिरवी मिरची छानशी परतून घ्यायची आहे. आणि जे कुस्करलेले बटाटे आहेत तर ते बटाटे काय करायचे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत तेलामध्ये. बटाटे मी जे 1 किलो बटाटे जे उकडले होते त्याचे मी 3 भागामध्ये केलेले आहेत. आणि इकडे बऱ्यापैकी चांगली मी बटाटे कुस्करलेली तेलामध्ये मिरचीमध्ये घातलेले आहेत. आणि आता फक्त वरून सेंधव मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं. आणि हे बटाटे सुद्धा मस्त तेलावरती मिरचीवरती छानसं परतून घ्यायचं आहे. ही भाजीसुद्धा उपवासाची अप्रतिम लागते. अजिबात आपल्याला वाटतच नाही की अरे आज उपवास आहे. आणि म्हणतात ना एकादशी आणि डब्बल खाशी, तर तसं असतं एकादशीचं. एकादशीला भरपूर खाणं होतं, भरपूर फराळ आपण बनवतो. तर आपली मिरची पावडरवरची खिचडी झालेली आहे, बटाट्याची भाजी झालेली आहे, उसळ झालेली आहे. आता आपण ही हिरव्या मिरचीवरती खिचडी बनवूया. तर इकडे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये बऱ्यापैकी अर्धी वाटी होईल एवढं तेल घातलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचे, उरलेली जी मिरचीची पेस्ट आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. हिरव्या मिरचीवरती सुद्धा आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर आपण काय करायचं, थोडे जिरे घालूया पहिला. जिरे चांगले फुलले पाहिजे. आणि मग आपल्याला काय करायचं, हिरवी मिरची जी आहे तर ती आपल्याला घालायची आहे. संपूर्ण आता हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती घालूया. म्हणजे 1 किलो साबुत तांदूळ आपण पांढरी खिचडी बनवणार आहोत. आणि 1 किलो जे आहे ती आपण लाल खिचडी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये बटाटे गेलेले आहेत, शेंगदाणे गेलेले आहेत. तर बऱ्यापैकी ती सुद्धा 1.5 किलोची खिचडी झालेली आहे. आणि ही सुद्धा 1.5 किलोची खिचडी होणार आहे. तर मिरची आपली बघा, मिरची आणि जिरे छानसे फुललेले आहेत जिरे. आणि मिरचीसुद्धा चांगली फ्राय झालेली आहे. तर आता आपण काय करूया, साबुत तांदूळ जे आहेत तर ते आता आपण याच्यामध्ये ओतूया. साबुत तांदूळ आपण चांगला मोकळा करून घेतलेला आहे. पहिला बटाटे घालूया आपण. आणि बटाटे चांगले आपण तेलामध्ये परतूया. मीठ घालून आपल्याला परतायचं आहे.
आणि साबुतांदूळ सुद्धा आपण असे मोकळे केलेले आहेत. जे भिजवलेले साबुतांदूळ होते रात्रभर छानसे भिजलेले आहेत, तर ते छानसे मोकळे झालेले आहेत. तर आता आपण काय करूया, याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि मग ही बटाटे छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, बटाट्याला सुद्धा चांगलं मीठ लागतं आणि जेव्हा आपल्या तोंडात बटाटा येणार तर त्याला सुद्धा मीठ लागलेलं असतं, त्याच्यामुळं ते सुद्धा छान लागतं. तर मीठ घालून आपण बटाट्यांपुरतंच मीठ घातलेलं आहे. साबुतांदूळ घातल्यानंतर आपण वेगळं मीठ घालणार आहोत. तर आता आपण जे साबुतांदूळ जे मोकळा केला होता तर तो आपण घालूया. साबुतांदूळ रात्रभर भिजल्यामुळं छानसा फुललेला आहे. नंतर बाकीचा साबुतांदूळ जे आहे तो आपण सगळा घालूया आणि मग त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जो आहे, जो एकदम रवाळ केलेला आहे मी, तर तो कूट आपल्याला घालायचा आहे. 2-2.5 पळी तो आपल्याला घालायचा आहे, कारण आपली खिचडी सुद्धा साबुतांदूळ जास्त आहेत. तर तो सुद्धा मी इकडे 2-3 पळी घातलेला आहे, पळीनेच घातलेला आहे. आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे साबुतांदळाला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि छानशी ही खिचडी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायची. तर एकीकडे मी भाकऱ्या बनवलेल्या आहेत राजगिऱ्याच्या आणि चटणीसुद्धा बनवलेली आहे, खोबरा, शेंगदाणं, शिवाय हिरवी मिरची त्याच्यामध्ये घालून मी शेंगदाण्याची थोडीशी खोबरा चटणी पण बनवलेली आहे, शेंगदाणा खोबऱ्याची. तर इकडे मोरेसाहेब आता लाल जी साबुतांदळाची खिचडी आहे ते पॅकिंग करतायत आणि ही खिचडीसुद्धा आपली बघा छानशी परतली जाते. तर आजची स्पेशल थाळी आहे आपली साबुतांदळाची खिचडी, 2 प्रकारची खिचडी. तर बघा ही थाळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि पॅकिंग